नमस्कार आणि गंगा एज्युकेशनमध्ये आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला विधी क्षेत्रातील महत्त्वाचे विषय, कायद्यांशी संबंधित स्पर्धा परीक्षांची तयारी, महत्त्वपूर्ण कायदेशीर तथ्य आणि विधीचा इतिहास याविषयी सुस्पष्ट आणि शिस्तबद्ध मार्गदर्शन मिळेल. आजच्या व्हिडिओमध्ये भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 51 ते कलम 53 वरती चर्चा करू. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधल्या एका अतिशय महत्त्वाच्या संकल्पनेवर चर्चा करणार आहोत आणि ती म्हणजे कलम 50, ज्याला आपण ज्युडिशियल नोटीस असंही म्हणतो. तर आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण ज्युडिशियल नोटीस म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ. मग कलम 51चं विश्लेषण करू. त्यानंतर न्यायालयात हे तत्त्व कसं वापरलं जातं हे काही केस लॉसच्या माध्यमातून पाहू. जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे हेही आपण समजून घेऊ. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत याची एक चेकलिस्ट तयार करू. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. कलम 51 नीट समजून घ्यायचं असेल तर त्याच्या मुळाशी असलेलं ज्युडिशियल नोटीस हे तत्त्व समजून घेणं खूप गरजेचं आहे, कारण याच पायावर हे संपूर्ण कलम उभा आहे. तर आज आपण बोलणार आहोत भारतीय साक्ष अधिनियम 2023च्या कलम 51 बद्दल. हे कलम महत्त्वाचं का आहे? कारण हे थेट न्यायालयाच्या कामकाजाशी, त्यांच्या वेळेच्या बचतीशी संबंधित आहे आणि म्हणूनच ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांमध्ये यावर हमखास प्रश्न विचारला जातो. आता कायद्यात काय लिहिलंय ते बघा. ज्या तथ्यांची न्यायालय ज्युडिशियल नोटीस घेईल ते सिद्ध करण्याची आवश्यकता नाही. एकदम सरळ आणि सोपं आहे. म्हणजे जर एखादी गोष्ट इतकी स्पष्ट आणि सगळ्यांनाच माहीत असेल तर ती कोर्टात पुन्हा पुन्हा सिद्ध करत बसण्याची काहीही गरज नाही. तर मग ज्युडिशियल नोटीस म्हणजे काय? याचा अर्थ असा की न्यायालय काही गोष्टी पुराव्याशिवायच मान्य करतं. का? कारण त्या गोष्टी एकतर सगळ्यांना माहीत असतात किंवा सरकारी रेकॉर्डमध्ये नोंदवलेले असतात. उदाहरणार्थ 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो हे सिद्ध करण्यासाठी कोर्टात पुरावा द्यायची गरज नाही. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे न्यायालयाचा मौल्यवान वेळ वाचतो. ओके, आता आपण या कलमाचे आवश्यक घटक पाहूया. आपण या कलमाला 3 सोप्या भागांमध्ये विभागून समजून घेऊया, म्हणजे ते तुमच्या कायम लक्षात राहील. ठीक आहे, ते कलम लागू होण्यासाठी 3 मुख्य गोष्टी लागतात. पहिली, न्यायालयीन सूचनेयोग्य तथ्य, म्हणजे ते फॅक्ट असं पाहिजे की ज्याची न्यायालय नोंद घेऊ शकेल. दुसरी गोष्ट, न्यायालयाचा अधिकार, म्हणजे न्यायालयाला तसा अधिकार असायला हवा. आणि तिसरी, एकदा का न्यायालयाने त्या गोष्टीची नोंद घेतली की मग त्यासाठी कोणताही पुरावा सादर करण्याची गरज नसते. आता हे काम कसं करतं ते पाहूया. याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. न्यायालय पहिल्यांदा तपासतं की समोर आलेलं तथ्य हे ज्युडिशियल नोटीस घेण्यासारखं आहे का? उत्तर हो असेल तर न्यायालय त्याची नोंद घेतं. आणि एकदा नोंद घेतली की विषय संपला. त्यासाठी कोणताही वेगळा पुरावा मागवला जात नाही. यामुळे काय होतं तर वेळ वाचतो आणि खटला लवकर पुढे सरकतो. चला काही सोपी उदाहरणं बघू. देशात लागू असलेले कायदे, गांधी जयंतीसारख्या राष्ट्रीय सुट्ट्या, देशाच्या भौगोलिक सीमा किंवा सरकारचे अधिकृत निर्णय यांसारख्या गोष्टींसाठी न्यायालय कधीही पुरावा मागत नाही, कारण या गोष्टी सगळ्यांनाच माहीत असतात आणि अधिकृतपणे नोंदवलेले असतात. बरं, आता आपण पाहू की हे तत्त्व प्रत्यक्ष न्यायालयात कसं वापरलं जातं. यासाठी आपण एक महत्त्वाचं कायदेशीर सूत्र आणि काही महत्त्वाचे न्यायालयीन निकाल पाहणार आहोत. यामुळे तुम्हाला या कलमाची प्रॅक्टिकल बाजू समजायला मदत होईल. कायद्याचा एक साधा नियम आहे, ॲक्टोरी इन्कम्बिट प्रोबेशियो, म्हणजे जो दावा करतो त्यानेच तो सिद्ध करायचा असतो. पण आपलं कलम 51 या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे आणि हा अपवादच न्यायप्रक्रियेला अधिक वेगवान बनवतो. स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल विरुद्ध मीर मोहम्मद ओमर या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट केली. कोर्टाने म्हटलं की जी तथ्य सर्वमान्य आहेत, ज्यावर कोणताही वाद होऊ शकत नाही, अशा तथ्यांची न्यायालय नक्कीच ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतं. या निर्णयामुळे हे तत्त्व अधिकच मजबूत झालं. तसंच ओंकारनाथ सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार ह्या प्रकरणातही न्यायालयाने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की सार्वजनिक कायदे किंवा सरकारी आदेश सिद्ध करण्याची काहीही गरज नाहीये. न्यायालय स्वतःहून त्यांची नोंद घेऊ शकतं. चला आता एक महत्त्वाचा मुद्दा पाहूया, जो परीक्षेत हमखास विचारला जाऊ शकतो. तो म्हणजे जुन्या आणि नवीन कायद्यामध्ये काय फरक आहे. याकडे तुम्ही विशेष लक्ष द्या.
बघा, जुन्या भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये हीच तरतूद कलम 56 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तीच तरतूद कलम 51 मध्ये आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, तत्वामध्ये कोणताही बदल झालेला नाही, फक्त आणि फक्त कलमाचा क्रमांक बदलला आहे. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत, जो तुमच्या परीक्षेच्या तयारीसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. या कलमावर परीक्षेत नेमके कसे प्रश्न येऊ शकतात ते आता आपण पाहू. एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिलिम्समध्ये तुम्हाला सरळ प्रश्न येऊ शकतो की ज्युडिशियल नोटीस कोणत्या कलमात आहे. पण मेन्समध्ये तुम्हाला एखादी प्रॉब्लेम बेस्ड केस दिली जाईल. जसं की एखाद्या खटल्यात प्रश्न उपस्थित झाला की मुंबई आणि दिल्लीमधील अंतर किती आहे, तर न्यायालय त्याची ज्युडिशियल नोटीस घेऊ शकतं का? अशावेळी तुम्हाला कलम 51चा आधार घेऊन उत्तर लिहावं लागेल. चला, जाता जाता एक क्विक रिव्हिजन करूया. फक्त 3 गोष्टी लक्षात ठेवा. नवीन कायद्याचं कलम 51, त्याची मूळ संकल्पना म्हणजे ज्युडिशियल नोटीस आणि परीक्षेसाठी याचं उच्च महत्त्व. एवढे लक्षात ठेवलं तर या टॉपिकवरचा तुमचा एकही मार्क जाणार नाही. मला आशा आहे की कलम 51चं हे विश्लेषण तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जाता जाता एक विचार करा की ज्युडिशियल नोटीसचा हा सिद्धांत, न्यायालयाची कार्यक्षमता आणि आरोपीचा निष्पक्ष चाचणीचा हक्क या दोन्हींमध्ये समतोल कसा साधतो. अशाच प्रकारच्या विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं एक खूप महत्त्वाचं कलम म्हणजे कलम 52 अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. हे कलम अशा काही फॅक्ट्सबद्दल बोलतं ज्यांना कोर्टात सिद्ध करायची गरजच नसते. ज्युडिशरी आणि एपीओ परीक्षांसाठी हे कलम खूपच महत्त्वाचं आहे. त्यामुळे चला यावर नीट लक्ष देऊया. विचार करा, कोर्टात एखादी केस चालू आहे आणि तिथे कोणीतरी म्हणतंय की आधी हे सिद्ध करा की 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. विचित्र वाटतंय ना? अगदी बरोबर. कारण काही गोष्टी इतक्या सगळ्यांना माहीत असतात, इतक्या स्पष्ट असतात की त्यासाठी पुरावा देण्याची काहीच गरज नसते. आणि याच संकल्पनेवर आधारित आहे न्यायिक दखल किंवा ज्युडिशियल नोटीस. आजच्या या चर्चेत आपण 5 मुख्य मुद्दे कव्हर करणार आहोत. सगळ्यात आधी न्यायिक दखल म्हणजे नेमकं काय ते समजून घेऊया. मग कलम 52 मध्ये काय काय येतं ते बघू. कोर्टात त्याचा वापर कसा होतो, जुन्या आणि नवीन कायद्यात काय फरक आहे, आणि शेवटी परीक्षेसाठी कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या मुद्द्यापासून सुरुवात करूया. ही न्यायिक दखलची संकल्पना नेमकी आहे तरी काय आणि कायद्यात तिची गरज का आहे? पहा, पुराव्याच्या कायद्याचा एक साधा नियम आहे. तुम्ही जे काही बोलता ते तुम्हाला पुराव्यानिशी सिद्ध करावं लागतं. पण न्यायिक दखल हा या नियमाला एक महत्त्वाचा अपवाद आहे. म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट इतकी जगजाहीर असते की त्यावर कोणी शंकाच घेऊ शकत नाही, तेव्हा कोर्ट म्हणतं, ठीक आहे, हे सिद्ध करायची गरज नाही, आम्ही हे मान्य करतो. यामुळे कोर्टाचा वेळ वाचतो आणि न्याय प्रक्रिया वेगाने पुढे जाते. आता या कलमाच्या शब्दांकडे जरा बारकाईने पाहूया. कलम 52ची सुरुवात होते न्यायालय न्यायिक दखल घेईल या शब्दांनी. इथे घेऊ शकेल किंवा मे टेक असा शब्द वापरलेला नाहीये. शब्द आहे घेईल, म्हणजेच शॅल टेक. कायद्याच्या भाषेत शॅल या शब्दाचा अर्थ होतो बंधनकारक. म्हणजे पुढे दिलेल्या लिस्टमधल्या गोष्टींची दखल घेणं हे कोर्टाच्या मर्जीवर नाही, तर ते त्यांचं कर्तव्य आहे. चला, आता आपण कलम 52 मध्ये नक्की कोणकोणत्या तथ्यांचा समावेश आहे आणि त्यातील महत्त्वाचे शब्द कोणते आहेत याचा सखोल अभ्यास करूया. या कलमात 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिलं, न्यायिक दखल घेईल, म्हणजे हे कोर्टासाठी कंपल्सरी आहे. दुसरं, सर्व ज्ञात तथ्ये, म्हणजे अशी फॅक्ट्स जी आपल्या सगळ्यांच्या जनरल नॉलेजचा भाग आहेत. आणि तिसरं, योग्य पुस्तके, म्हणजे जर कोर्टाला काही शंका आलीच तर ते सरकारी डॉक्युमेंट्स किंवा अधिकृत पुस्तकं तपासून खात्री करू शकतात. तर या लिस्टमध्ये काय काय येतं? सगळ्यात आधी सरकार आणि कायद्याशी संबंधित गोष्टी, जसं की भारतात लागू असलेले सर्व कायदे, मग ते संसदेने बनवलेले असोत किंवा राज्यांनी. याशिवाय भारताने इतर देशांसोबत केलेले आंतरराष्ट्रीय करार आणि संसदेचं कामकाज कसं चालतं या गोष्टी सिद्ध करायची गरज नसते. यानंतर येतात अधिकृत शिक्के आणि पदं. देशातली सगळी न्यायालयं, वेगवेगळी न्यायाधिकरणं आणि नोटरी पब्लिक यांचे जे ऑफिशियल सील किंवा शिक्के असतात ते कोर्ट मान्य करतं. तसंच ऑफिशियल गॅझेटमध्ये ज्या सरकारी अधिकाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली आहे त्यांची नावं, पदं आणि सह्या यांचीही कोर्ट न्यायिक दखल घेतं. याशिवाय काही सामान्य ज्ञानाच्या गोष्टीही यात येतात. उदाहरणार्थ, भारताने मान्यता दिलेल्या देशांचे राष्ट्रध्वज, वेळेची विभागणी जसं की तास, मिनिट, सेकंड, भौगोलिक विभागणी, सरकारने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या
भारताचं एकूण क्षेत्रफळ आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रस्त्यावरचे नियम, जसं की भारतात गाडी डाव्या बाजूने चालवतात. मग ही प्रक्रिया कोर्टात काम कशी करते? समजा कोर्टासमोर या लिस्टमधली एखादी गोष्ट आली तर कोर्ट स्वतःहून तिची दखल घेतं. जर कोर्टाला काही कन्फ्युजन वाटलं तर ते अधिकृत पुस्तकं तपासू शकतं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही कोर्टाला एखाद्या गोष्टीची दखल घ्यायला सांगत असाल आणि त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट दिलं नाही तर कोर्ट तुमची विनंती नाकारू शकतं. बरं, थेअरी तर खूप झाली. आता बघूया की हे कलम प्रत्यक्षात कोर्टात कसं वापरलं जातं. यासाठी काही उदाहरणं आणि महत्त्वाचे कोर्टाचे निकाल पाहूया. एक अगदी सोपं उदाहरण घेऊ. समजा वाहतुकीचे नियम तोडल्याबद्दल एक केस चालू आहे. भारतात रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवण्याचा नियम आहे. आता सरकारी वकिलाला हा नियम आहे हे सिद्ध करण्यासाठी कायद्याचं पुस्तक कोर्टात सादर करायची गरज नाही. कोर्ट या रूल ऑफ द रोडची न्यायिक दखल आपोआप घेईल. आता या संकल्पनेला अधिक स्पष्ट करणाऱ्या काही महत्त्वाच्या केस लॉजवर एक नजर टाकूया. स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल विरुद्ध मीर मोहम्मद उमर ही एक खूप महत्त्वाची केस आहे. यात सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं की जी तथ्य इतकी सर्वांना माहीत आहेत त्यांना सिद्ध करायची अजिबात गरज नाही. हा निकाल न्यायिक दखल या संकल्पनेचा मूळ आधारच स्पष्ट करतो. याचप्रमाणे ओंकारनाथ सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकारच्या केसमध्ये असं ठरलं की सार्वजनिक कायदे आणि सरकारी कामांची न्यायालय न्यायिक दखल घेऊ शकतं. आणि ब्राऊन विरुद्ध पायपर केसमध्येही हेच सांगितलं गेलं की ज्या गोष्टी सगळ्यांना माहीत आहेत किंवा ज्यांची खात्री सहज करता येते त्यासाठी पुरावा लागत नाही. कायद्यात एक मूलभूत सूत्र आहे, ॲक्टरी इन्कम्बेट प्रोबॅटिओ. याचा सोपा अर्थ आहे, जो व्यक्ती आरोप करतो ते सिद्ध करण्याची जबाबदारीसुद्धा त्याचीच असते. यालाच आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो. पण आपलं कलम 52 या मूलभूत सूत्राला एक स्पष्ट अपवाद आहे, कारण या कलमातल्या गोष्टींसाठी दावा करणाऱ्याला काही सिद्ध करावं लागत नाही. आता नवीन कायदे लागू झाले आहेत तर हे पाहणं महत्त्वाचं आहे की जुन्या भारतीय पुरावा कायद्याच्या तुलनेत या तरतुदीमध्ये काही बदल झाला आहे का? इथे तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. परीक्षेसाठी लक्षात ठेवायला हे खूप सोपं आहे. जुन्या इंडियन एव्हिडन्स ॲक्ट 1872 मध्ये हीच तरतूद कलम 57 मध्ये होती. आता नवीन भारतीय साक्ष अधिनियम 2023 मध्ये तीच तरतूद कलम 52 मध्ये आली आहे. मूळ संकल्पनेत किंवा त्या लिस्टमध्ये कोणताही बदल झालेला नाही, फक्त सेक्शन नंबर बदललाय बस. चला, आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या आणि तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. परीक्षेची तयारी करताना या कलमाबद्दल काय लक्षात ठेवायचं? ओके, तर एक्झामसाठी काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट कलम क्रमांक 52 किंवा लिस्टमध्ये कोणती फॅक्ट आहे आणि कोणती नाही यावर प्रश्न येऊ शकतो. मेन्समध्ये न्यायिक दखल या संकल्पनेवर शॉर्टनोट लिहायला किंवा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हो, शॅल हा शब्द लक्षात ठेवा, ज्यामुळे ही तरतूद बंधनकारक ठरते. हा MCQसाठी एक हॉट टॉपिक आहे. चला तर जाता जाता 3 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून या चर्चेला पूर्णविराम देऊया. 1. सेक्शन नंबर आहे 52. 2. मूळ संकल्पना आहे काही गोष्टी पुराव्याशिवाय स्वीकारण्याचं कोर्टाचं बंधनकारक कर्तव्य. आणि 3. परीक्षेसाठी हे कलम खूप खूप महत्त्वाचं आहे. ज्युडिशरी, APO आणि इतर कायद्याच्या परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या अभ्यासपूर्ण माहितीसाठी गंगा एज्युकेशन सोबत जोडलेले रहा. आज आपण भारतीय साक्ष अधिनियम 2023 मधलं कलम 53 यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. एक लक्षात घ्या, ज्युडिशरी आणि APO परीक्षांसाठी हे कलम खूप खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण कलम 53ची ओळख करून घेऊ, मग त्यातील नियमांचं अगदी सोप्या भाषेत विश्लेषण करू. त्यानंतर यावर आधारित काही महत्त्वाची प्रकरणं आणि कायदेशीर सूत्र समजून घेऊ. आणि हो, शेवटी परीक्षेसाठी काय महत्त्वाचं आहे आणि एक क्विक रिव्हिजन सुद्धा करणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागापासून सुरुवात करूया. कलम 53ची ओळख. याला आपण स्वीकृत तथ्यांचा नियम असंही म्हणू शकतो. तर आजच्या आपल्या चर्चेचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे कलम 53. हे कलम येतं भारतीय साक्ष अधिनियम 2023 अंतर्गत आणि हे एका अगदी मूलभूत पण अत्यंत महत्त्वाच्या तत्वावर आधारलेलं आहे. ते म्हणजे जी गोष्ट किंवा जे तथ्य दोन्ही पक्षांनी स्वीकारलं आहे ते पुन्हा सिद्ध करण्याची काहीही गरज नाही. आता या कलमामागचा विचार अगदी सरळ आणि सोपा आहे. बघा, जेव्हा एखाद्या केसमध्ये दोन्ही पक्षकार एका गोष्टीवर सहमत होतात तेव्हा त्यासाठी कोर्टात वेगळा पुरावा देण्याची काहीच गरज नसते. यामुळे काय होतं तर न्यायालयाचा खूप मौल्यवान वेळ वाचतो आणि फक्त ज्या मुद्द्यांवर वाद आहे त्याच गोष्टींवर लक्ष केंद्रित करता येतं. म्हणूनच
ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षांमध्ये या कलमावर हमखास प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, चला आता या नियमाला आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. पाहूया की याचे आवश्यक घटक म्हणजे एसेन्शियल इन्ग्रेडियंट्स नक्की कोणते आहेत. कायद्याच्या मूळ भाषेत कलम 53 असं म्हणतं की कोणत्याही कार्यवाहीत असं कोणतंही तथ्य सिद्ध करण्याची आवश्यकता नाही जे त्यातील पक्षकार किंवा त्यांचे प्रतिनिधी मान्य करायला सहमत आहेत. म्हणजे एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जर तुम्ही कोर्टात एखादी गोष्ट मान्य केली तर समोरच्याला ती सिद्ध करायची गरज उरत नाही. आता या कलमाचे महत्त्वाचे घटक बघूया. पहिला घटक आहे पक्षकारांची स्वीकृती. म्हणजे ॲडमिशन हे त्या केसच्या पक्षकारांनी किंवा त्यांच्या अधिकृत एजंटने दिलेलं पाहिजे. दुसरं, सुनावणी दरम्यान म्हणजे कोर्टात प्रत्यक्ष सुनावणी चालू असताना तोंडी दिलेली कबुली. तिसरं, सुनावणीपूर्वी लेखी स्वरूपात म्हणजे प्लीडिंग्समध्ये किंवा प्रतिज्ञापत्रात लेखी दिलेली कबुली. आणि सगळ्यात महत्त्वाचा चौथा घटक, न्यायालयाचा विवेकाधिकार. जरी दोन्ही पक्षांनी एखादी गोष्ट मान्य केली असली तरी कोर्टाला जर काही संशय आला तर ते त्या गोष्टीसाठी पुरावा मागू शकतात. ही प्रक्रिया नक्की चालते कशी ते या फ्लोचार्टमधनं लगेच लक्षात येईल. बघा, स्टेप 1, पक्षकार किंवा त्याचा एजंट एखादं तथ्य स्वीकारतो. स्टेप 2, ही स्वीकृती औपचारिकपणे म्हणजे तोंडी, लेखी किंवा प्लीडिंग्समधून दिली जाते. स्टेप 3, याचा परिणाम काय होतो तर ते तथ्य पुराव्याशिवाय सिद्ध झालं असं मानलं जातं. पण इथे एक अपवाद आहे जो खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे न्यायालयाला स्वतःच्या विवेकाधिकारानुसार पुरावा मागण्याचा अधिकार कायम असतो. बरं, आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. न्यायालयात या कलमाचा प्रत्यक्ष वापर कसा होतो हे काही उदाहरणं आणि महत्त्वाच्या केस लॉच्या मदतीने समजून घेऊया. चला, एक अगदी साधं पण परीक्षेसाठी महत्त्वाचं उदाहरण घेऊ. समजा एका कॉन्ट्रॅक्टवरून 2 लोकांमध्ये वाद सुरू आहे. आता जर प्रतिवादीने कोर्टात हे मान्य केलं की हो, करारावर माझीच सही आहे, तर वादीला तो करार अस्तित्वात होता हे सिद्ध करायची गरजच उरणार नाही. यामुळे केस थेट मुख्य वादाच्या मुद्द्यावर येते. या संदर्भात एक खूप प्रसिद्ध केस आहे, नागिनदास रामदास विरुद्ध दलपतराम इच्छाराम. या केसचं मुख्य तत्व असं आहे की तुम्ही तुमच्या प्लीडिंग्समध्ये जे काही मान्य करता ते तुमच्यावर बंधनकारक असतं आणि ते तुमच्याच विरोधात एक भक्कम पुरावा मानलं जातं. तर सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वाच्या केसमध्ये प्रश्न हा होता की प्लीडिंग्समध्ये दिलेल्या कबुलीचं एव्हिडेन्शियरी व्हॅल्यू काय आहे. तेव्हा कोर्टाने हे स्पष्ट केलं की अशी स्वीकृती पूर्णपणे बंधनकारक असते आणि त्यामुळे विरोधी पक्षाला ते तथ्य सिद्ध करण्याच्या जबाबदारीतून सूट मिळते. म्हणून ही एक खूपच स्ट्रॉंग स्वीकृती मानली जाते. आता आपण आणखी एका महत्त्वाच्या केसचं तत्व पाहूया, अवध किशोर दास विरुद्ध राम गोपाल. ह्या केसनुसार एखादी स्वीकृती ही ती करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातला सर्वोत्तम पुरावा आहे, पण ती निर्णायक किंवा अंतिम नाही. या केसमध्ये कोर्टाने काय म्हटलं तर ॲडमिशन हे ते देणाऱ्या व्यक्तीच्या विरोधातला सर्वोत्तम पुरावा आहे, पण तो कन्क्लुझिव्ह नाही म्हणजे अंतिम नाही. याचा अर्थ असा की जर तुम्ही नंतर म्हणालात की माझी कबुली चुकीची होती तर ते चुकीचं होतं हे सिद्ध करण्याची जबाबदारी पूर्णपणे तुमच्यावरच असते. चला, आता ह्या कलमाची थोडी कायदेशीर आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पण समजून घेऊया. या तत्वाशी संबंधित एक महत्त्वाचं कायदेशीर सूत्र आहे, कन्फेसिओ फॅक्टा इन ज्युडिशियो ऑम्नी प्रोबेशने मेजोरेस्ट. याचा सोपा अर्थ असा आहे की न्यायालयात दिलेली कबुली ही इतर कोणत्याही पुराव्यापेक्षा जास्त प्रभावी किंवा श्रेष्ठ असते. आपलं कलम 53 हे याच महान तत्वावर आधारलेलं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ही तरतूद काही नवीन नाहीये. जुन्या कायद्यात म्हणजे भारतीय पुरावा कायदा 1872 मध्ये हेच तत्व कलम 58 मध्ये होतं. आता नवीन कायद्यात फक्त त्याचा कलम क्रमांक बदलून 53 केला आहे. मूळ संकल्पनेत कोणताही बदल झालेला नाही. आणि आता आपण येऊया आपल्या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, जो आहे परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत महत्त्वाचा. ज्युडिशियरी आणि एपीओ परीक्षेच्या दृष्टीनं काही खास टिप्स. प्रिलिम्समध्ये तुम्हाला थेट सेक्शन नंबर किंवा त्याच्या मूळ नियमावर प्रश्न येऊ शकतो. मेन्स परीक्षेमध्ये ॲडमिशनवर आधारित एखादा प्रॉब्लेम बेस्ड प्रश्न विचारला जाण्याची दाट शक्यता आहे. आणि एक गोष्ट कधीही विसरू नका, न्यायालयाचा विवेकाधिकार हा या नियमाचा एक महत्त्वाचा अपवाद आहे. चला, आता एक शेवटची पण जलद उजळणी करूया. परीक्षेसाठी फक्त या 3 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. पहिलं, कलम क्रमांक 53 भारतीय साक्ष अधिनियम 2023. दुसरं, मूळ संकल्पना
स्वीकारलेल्या तथ्यांना सिद्ध करण्याची गरज नसते. आणि तिसरं, महत्वाची केस लॉ, नागिनदास रामदास विरुद्ध दलपतराम इच्छाराम. या कलमाचं परीक्षेसाठी महत्त्व खूप जास्त आहे. ज्युडिशरी, एपीओ आणि कायद्याशी संबंधित इतर परीक्षांच्या तयारीसाठी अशाच प्रकारच्या सखोल विश्लेषणासाठी गंगा एज्युकेशनसोबत नक्की जोडलेले रहा. हे सत्र पाहिल्याबद्दल धन्यवाद. हा व्याख्यान उपयुक्त वाटला असल्यास कृपया लाईक करा, शेअर करा आणि गंगा एज्युकेशनला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण कायदेविषयक व्याख्यानांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.